माझ्या लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग मंत्री आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो। याच्यानंतर खरं म्हणायला गेलं तर उद्योजकांची बैठक लावली गेलेली आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बैठकीमध्येच बाकीचे विषय आपल्याला बोलता येतील। पण त्यांनी महाराष्ट्राची जी स्थिती आहे आणि उद्योगांची जी स्थिती आहे त्या बाबतीमध्ये आपल्याशी चर्चा केलेली आहे। महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून औद्योगिकमध्ये आज त्याचा सिंहाचा मोठा वाटा आहे आणि प्रथम अग्र क्रमांकावर असलेलं आपलं हे राज्य आणि हे राज्याची परकीय गुंतवणूक या बाबतीमध्ये सगळी माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमधले बरेच प्रश्न आपण त्यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला आणि मी या ठिकाणी उद्योजकांना सांगेल की बैठकीमध्ये अजून काही आपले प्रश्न असले तर आपण त्या चर्चेमध्ये मांडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू। प्रथमतः मी त्यांना हीच विनंती केली होती की D+ हे भुसावळ असल्यामुळे जळगावला सुद्धा D+ जर लागू झालं तर आमचा फायदा होऊ शकतो। MIDCचं कार्यालय असेल, उद्योगाकरता जी वीज जोडणी असते त्याला लागणारी जी सुरक्षा ठेव आहे ती फार मोठी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा जर लक्ष घातलं ते माझं राहून गेलं आपल्याला सांगायचं। सुरक्षा ठेव जी आहे ती त्याचा सुद्धा विचार माननीय उद्योग मंत्र्यांनी करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। चिंचोली आणि कुसुंब्याच्या बाबतीमध्ये आपण मला शब्द दिलेला आहे की उद्याच्या उद्याच आपण त्याचा GR काढणार आहेत। आपली EPCची मीटिंग ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण त्याचा विषय करणार आहोतच आणि हे प्रश्न जर मार्गी लागले तर आज का सत्कार योग्य प्रमाणे झाला असं मला वाटतं। याचं कारण आमचं जळगावच्या आजूबाजूला आपण जर बघतोय की नरडाणा, धुळा म्हणजे तिकडे उद्योग जाऊ नये असं आमचं म्हणणं नाही आहे, पण जळगाव ही एवढी चांगली नगरी असल्यानंतर बारक्या बारक्या गोष्टींमुळे आमच्या जळगावमध्ये उद्योग येत नाही। त्यामुळे हे जे बारके प्रश्न जर तुम्ही आमचे सोडवले तर नरडाण्यासारख्या आणि धुळ्यामध्ये जाणाऱ्या जे आमच्या गोष्टी आहेत, कापूस उत्पादक शेतकरी ज्याप्रमाणे विदर्भामध्ये आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये सगळ्यात जास्त नंबर 1चं पीक कापूस आहे। तर जसं तिकडे टेक्सटाईल पार्क होतोय तर आमच्याकडे सुद्धा टेक्सटाईल पार्क आहे। आम्ही मागच्या आईची लेकरं नाही आहेत तर त्याचाही विचार उद्योग मंत्र्यांनी करावा। शेवटी असं म्हणतात की आई रडल्याशिवाय पोरग दूध रडतं पोरग तेव्हा आई दूध पाजती। तर मला खात्री आहे कोकणमध्ये आंबा पिकतो पण आमच्याकडे केळी पिकते, तर त्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। कारण की केळी हा उद्योग सुद्धा मागच्या काळामध्ये कृषी केंद्राला आपण 100 कोटी रुपये डिक्लेअर केले, पण त्याच्यावर जे प्रोसेसिंग उद्योग आहे त्याच्याकरता सुद्धा चालना देण्याची अत्यावश्यक गरज आहे। आपण या ठिकाणी आलात आणि बऱ्याच मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण आणखी बाकी बारक्यासारख्या ज्या मागण्या आहेत काही अधिकारी सुद्धा काही त्रास देतात तुमचे, त्यांच्याकडे जर लक्ष द्या अशी आमची अपेक्षा आहे। आणि आता ते इथे मीटिंगमध्ये बोलणं उचित होणार नाही, पण तुम्ही लक्ष नाही दिलं, तुम्ही जर कानात आम्हाला सांगितलं तर मी बरोबर लक्ष देऊन टाकेल। त्यामुळे मला असं वाटतं की आमचे उद्योग मंत्री हे मला तरी असं वाटतं डाऊसमध्ये जाऊन सगळ्यात जास्त गुंतवणूक करणारे उद्योग मंत्री म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि सगळ्यांशी समतोल राखून काम करणारा हा आमचा मंत्री आहे। फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर असं होता कामा नये की त्यांनी आम्हाला कामं दिली नाही। त्यांनी बरीच MIDCs आम्हाला मंजूर करून दिल्या, त्याच्यामध्ये चोपडा असेल, त्याच्यामध्ये पाचोरा असेल, त्याच्यामध्ये जळगावमधलं एक्सपान्शन असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे। पण आता 40गावचा जो पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा जर सोडला तर 40गावचाही विषय लवकरात लवकर सुटू शकेल असं मला या ठिकाणी वाटतं। जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण जे बोललात की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये लोक बोलतायत तर बोलू द्या ना लोकांना। माझ्या एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये माहिती आहे की 1200 कोटी रुपये येणार आहे दरवर्षी। कुठे जाणार आहे? व्यापाऱ्यांकडेच जाणार आहे। ते कसं आहे, ते आता ज्यांना जमलं नाही त्यांना हे बोलायला जमते, बाकी काही करण्याची गरज नाही। आणि या लाडक्या बहिणी एवढ्या हुशार आहे की यांच्याकडे डायरेक्ट जातोय माल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। मतांचाही माल तसाच येणार आहे, आलं का लक्षात? इथे काय राजकारण करायला मी बोलायला उभा राहिलो नाही, पण हे पैसे हे जे जात आहे ते उद्योजकांच्याच खिशात जात आहे। तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे। त्यामुळे कोणी काही म्हणत असलं तर बहिणी सगळ्या लक्षात ठेवतात आणि जळगाव जिल्ह्याने दाखवून दिलं की आम्ही 2 बहिणी खासदारकीत निवडून दिलेल्या आहे, त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस आहे ती। त्याची काळजी करण्याची आपण अत्यावश्यक गरज नाही। आपला जळगाव जिल्हा हा ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि आपण आम्हाला सहकार्य करावं
अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. गिरीश भाऊंनी त्यांचं MIDC मंजूर करून घेतलं, त्यामुळे ते भाषणाला काही उभे राहिले नाही. असो, म्हणजे आता ज्याचं झालं तो बोलत नाही, आमचं राहिलं आम्ही बोलतोय. तरी आता उद्योग आणि ग्रामविकास, माझं काय पाण्याचं काय होतं मग, पण पाण्याशिवाय उद्योग बी चालत नाही, ग्रामविकास पण होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या व्यापारी बांधवांना पालक म्हणून विनंती करतो की मैत्र्याज हॉटेलला बैठक ठेवलेली आहे, आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर विविध शासकीय योजनांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वाटप आपण करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते, उद्योग भरारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमचं चेक वाटप आपण करणार आहोत. स्टेजवर आमंत्रित करते चेतन सिंग प्रमोद सिंग परदेसी. वॉटर टँक उत्पादनासाठी त्यांना 40 लाख रुपयाचा प्रकल्प किमतीसाठी मंजूर झालेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी